नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। विश्ववंदनीय तथागत बुद्ध जिवंतपणी जिवंत माणसांना निर्वाणाचा साक्षात्कार करून घेता यावा करिता त्यांनी उपदेश दिला मानवतावादी अर्थात बौद्ध धर्म। त्या धर्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करत असलेला विनयधारी सदाचारी 227 विनयाने बांधलेला शील संपन्न पूजनीय भिक्षु संघ या तीनही रत्नाला सर्वप्रथम श्रीवाद अभिवादन करतो। 2500 वर्षानंतर या भारतीय जनतेला ज्यांनी तीनही रत्नाचं दर्शन घडवून दिलं ते प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व चरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यामध्ये उर्वरित जीवन समर्पित कर। या सामने संघाचे उपाध्याय पूज्य भदंत बुद्धपालजी महाथेरो ज्यांच्या मधुर वाणीतून गेल्या 7 दिवसापासून आपण धम्म श्रवण करत आहात। या शिबिराचे प्रशिक्षक मार्गदर्शक धम्म उपदेशक भंते चित्तज्योती त्यांच्या समोर असणारे भिक्खू सारीपुत्र आसनस्थ भिक्खू अमरज्योती प्रज्ञानदर्शी आणि ज्यांचा जन्म होऊन अवघे आज 7 दिवस झाले तो श्रमण संघ या शिबिराचे आयोजक संयोजक हे शिबिर पूर्णत्वाला जाण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
योगदान दिलं, दान दिलं, ते सर्व दान जाते. आणि या ठिकाणी धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित धम्मातील धम्म बंधू, भगिनी, बालक, बालिका, तुम्हाला सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो. तुम्हाला भेटताना फार मोठा आनंद होतोय. कारण भेटण्यामुळे, भेटीमुळे माणसाचं परिवर्तन होते. भेटीमुळे माणसाचा सर्वांगीण विकास होते. भेटीमुळे माणसामध्ये बदल होते. पण सर्व भेटीमुळे बदलत नाही बरं का. भेटी अनेक असतात, अनेक लोक अनेकाला भेटत असतात, पण सर्व भेटी मंगलदायी नसतात. सर्व भेटी हे कल्याणकारक नसतात. जसं एखादी सकाळी सकाळी आमची एखादी माऊली उठली, डोळे चोळत चोळत ते बाजूला असलेल्या एका आपल्या शेजाऱ्यांकडे जात, ताई, बाई, आई म्हणून आवाज देते. काय ग, काय हवाय तुला सकाळी सकाळी? काय नाही म्हणते ताई, रातपासून तंबाखूच नाही. आहे का एखाद्या इगळा? ही भेट का मंगलकारी आहे का? या भेटीमुळे परिवर्तन होणं आहे का? या भेटीमुळे काही सुख शांती प्रस्थापित होईल का? काही काही शेतात काम करणारे मजूर या शेतातून त्या शेतात जातात. समोरचा काम करणाऱ्याला थांबवतात. भाऊ, एखादी बिळवी आहे का? ही भेटी मंगलदायी नाही आहे. काही काही लोक सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तोंड धुतात, न धुतात, डोळे झोळत 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 पळत पळत देशी, नाहीतर विदेशी. 25 जास्त नाही, 50 100 मारतात. पण ह्या भेटीमुळे माणसाचं परिवर्तन होत नाही. ही भेट माणसाला अधोगतीकडे नेणारी आहे. ही भेट माणसाला दुःखाच्या खाईमध्ये टाकणारी आहे. पण तुमची माझी जी भेट आहे ही धम्म भेट आहे. ज्या ज्या लोकांना बुद्धाचं दर्शन झालं, ज्या ज्या लोकांना धम्माचं दर्शन झालं, ज्या ज्या लोकांना संघाचं दर्शन झालं, ज्यांनी ज्यांनी बुद्धाची भेट घेतली, धम्माची भेट घेतली, संघाची भेट घेतली, त्यांचं परिवर्तन झालं. त्यांचं संतांमध्ये रूपांतर झालं, त्यांचं सत्पुरुषांमध्ये रूपांतर झालं. या जगाच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी त्यांचं नाव लिहिलं गेलं. 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल जेव्हा भगवंताची भेट घेतो
एका क्षणात बदलून जातो. हातातील शस्त्र फेकून देतो, डोक्याचे केस कापून पीठ वस्त्र प्रधान करतो आणि भिक्षू बनतो. पानातिपाता वेग. आम्रपाली एक गणिका, पण जेव्हा भगवंताची भेट घेते, भगवंत तिला भेटतात, पार बदलून जाते. एका शब्दामध्ये तिचं सार परिवर्तन होते. भगवंताला भोजन दिल्यानंतर भगवंत तिला नाव विचारत, ताई आपलं नाव काय? ती म्हणते, भगवान माझं नाव आम्रपाली. भगवंत म्हणतात, किती तुझं सुंदर नाव आहे. चारी वर्णाला लाजवे इतकं तुझं सुंदर नाव आहे आम्रपाली. ताई, आई, पण तुमचा व्यवसाय कोणता आहे? तुमचा धंदा कोणता आहे? तेव्हा ती आपला धंदा सांगते आणि भगवंत तिला धम्मोपदेश करतात. ती संघामध्ये समाविष्ट होते, भिक्षुणी बनते. असे काही उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवता येतील. आणि म्हणूनच म्हटलंय की तुम्हाला भेटताना मला खूप मोठा आनंद होत आहे. ही धम्म भेट आहे. आणि म्हणून प्रिय सजनानो, भेटीमध्ये सुख आहे, भेटीमध्ये समाधान होते, भेटीमध्ये शांती लाभते. जगातले सारी मानव जात रात तळमळते, धडपडते, प्रयत्न करते. कशासाठी? अनेक लोक धावपळ करतात, नको नको ते कामही करतात. कशासाठी? काय उद्देश? फक्त एकच उद्देश, आणि ते म्हणजे सुख. सुखासाठी सारे लोक हे धावपळ करतात. आमचे आयोजक मंडळ, आमचे संयोजक मंडळ यांनी काही वर्षापासून हा धम्म पेरण्याचा एक व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे. एक धम्म प्रचार केंद्र इथं उभं केलेलं आहे. हा बुद्धाचा विचार, हा धम्माचा विचार, हा संघाचा विचार लोकांच्या कर्णपत्रावर आढळून त्यांच्या मनाचं, त्यांच्या चित्ताचं परिवर्तन व्हावं. आणि बाबासाहेबांची अपेक्षा होतं, भारत मी बौद्धमय करेल. हे बौद्धमय करण्यासाठी अशा प्रकारचा या ठिकाणी दरवर्षी फार मोठ्या प्रकारचं हे शिबिर लावण्यात येत असते. काय उद्देश आहे? ही जी मंडळी यामध्ये आपला संसार, आपले मुलं बाळ काही काळासाठी का होईना, काही दिवसासाठी काय होईना, काही वेळासाठी का होईना दूर ठेवतात आणि एवढी धावपळ करतात. कशासाठी? फक्त सुखासाठी. या धम्म पिठावर विराजमान असताना हा जो आमचा भिक्षू संघ आहे, डोक्याचे केस कापले, अंगावरच सुंदर वस्त्र काढून टाकलं, जाळं भरलं, हे काशाही वस्त्र अंगावर परिधान केलं. कशासाठी? आई, बाप, बन, गोत, इष्ट, मित्र, नातेवाईक सारे सोडून दिले. कशासाठी? फक्त आणि फक्त सुखासाठी. तुम्ही आपला संसार सोडून, तुम्ही आपला कामधंदा सोडून, तुम्ही आपले मुलं बाळ सोडून
वेळाचा वेळ काढून इथं दररोज येता, इथं बसता, इथं धम्म श्रवण करता. कशासाठी? काय उद्देश आहे? फक्त सुख. पण बरेच लोकांना अजून सुख कळलं. बरेच लोकांना अजून सुख समजलंच नाही. सुख म्हणजे काय? सुख कोण देते? सुख कसं प्राप्त करून घेता येते? काही लोक दुःखाला सुख म्हणून त्याच्यामध्ये गर्क होतात, रममान होतात, त्यासाठी प्रयत्न करतात आणि शेवटी दुःखाच्या खाईमध्ये जाऊन पडतात. आणि म्हणून प्रिय सज्जनानो, जर का सुख हवं असेल, काही लोकांनी सुखाची व्याख्या केली. हार एखादी माळी बांधली, हा एखादी फोर व्हीलरची गाडी घेतली, सुंदरची बायको आणि 4-5-7 पोरं जन्माला घातले, सुखी आहे. आपल्याला माळ घे, दोन घे, बोली घे, साडी घे, त्याच्यातून काय गुरुजी आणि माझं आणि माझं आणि माझं. कोणी कशात सुख मानते, कोणी कशाने सुख मानते. एखाद्याला एखादी मोठी उच्च अधिकाराची जागा मिळाली, एखादा पद हस्तगत केलं, एखादी नोकरी मिळाली, तो म्हणजे माझ्यासारखं सुखी कोणी. कलेक्टर म्हणजे सुख आहे, मुख्यमंत्री म्हणजे सुख आहे, राष्ट्रपती पद मिळवणं म्हणजे सुख आहे. कशाला सुख म्हणतात? कुठं आहे सुख? कशात आहे सुख? भगवान गौतम बुद्धाने सुखाची व्याख्याच वेगळी केली. वेगळं सुख भगवंतांनी सांगितलं. कोणतं सांगितलं भगवंतांनी सुख? निब्बान परमसुख. काय म्हणतात भगवान? निब्बान परमसुख. परमसुख शाश्वत सुख. एकदा आलं की मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडून जातच नाही. आपलं सुख तसं नाही. 4 दिवस, जास्त झालं तर 8 दिवस मग सांगणार आहे. असं झालं, तसं झालं, आपण असं बोललो, एखादी एकदा घेता कोणी मजा 4-5 दिवस झालं फुगले ना का? तुम्हाला नाही माहिती, इकडे नाही, तिकडे दिवस सांगतो मी. पंढरपूरच्या थोडं वेळ गाळ फुगायला काही जास्त काळ पाहिजे का? जास्त वेळ पाहिजे का? गाळ फुग्यासाठी काही भीषण महत्व पाहिजे का? अरे गाळ तुम्ही सहजासाठी फुगता. एखादा शब्द एखाद्याने आपल्या मनाच्या विरुद्ध दिला, फुगले. एखाद्या बाईने माणसाला एखादा शब्द वेळा दिला, फुगले. 3 दिवस गाळ काही बाय माणसाचे उतरत होते. खायला तर कसं आहे. मग हळू थोडे उतरत 3ऱ्या दिवशी थोडे शिथिल होतात गा. आणि मग थोडं वाणीतून शब्द बाहेर जायला बोला त्या चापाले बापाने म्हणून चापाले. सजनानो, सुख पाहिजे ना. सुखाने जगता यावं असं मला वाटायला. जगता
सुखाने मरावं असं वाटते ना, आणि मेल्यानंतरही सुखाने सद्गतीला जावं असं वाटतंय ना. आणि असं वाटत असेल तर खरंच सुख कशात आहे? निब्बाण परमसुख. पण काही लोकांना 65 वर्षाचा काळ लोटला अजून निब्बाण समजलं नाही. काही लोकांना निर्वाणच नाही. मला एक साहेब आहेत, शिकले सवरले, कॉल आला मला त्यांचा. परिणामी म्हणते, काय बाबा? काही नाही, या तारखेला माझे बाबा निर्वाण झाले. त्याचा महत्व भगवत विधी या दिवशी आणि तुमच्या हाती करण्याचा ठरवला. काय म्हणते? बाप निर्वाणाला गेला. म्हणजे निर्वाण म्हणजे मरण का? अरे निर्वाण मेल्यानंतर मिळवायचं असतं का? काय निर्वाण? ज्याला भगवंतांनी परम सुख म्हटलेलं आहे ते निर्वाण काय? निर अधिक वाण. वाण वाण म्हणजे आता जानेवारीच्या 14 तारखेला झाली महिला मंडळ, असं झाकू ते वाढलं का? काही काही बाया माणसं म्हणतात वाणात नाही पण गुणात नाही, गुणात नाही पण वाणात आहे. ते वाण का? नाही. मग वाण म्हणजे काय? वाण म्हणजे तृष्णा. वाण म्हणजे इच्छा. किती आहे तृष्णा, किती आहे इच्छा? माप मापल्या नाही जात. किती असंख्य आकड्यात नाही सांगतायचं. कोटी, 2 कोटी नाही, असंख्य. किती आहे? अगणित. गणना नाही केला ना. ह्या अनंत तृष्णा आणि दुःखाला जन्माला कोण घालते? दुःख कशामुळे जन्माला येते? तृष्णेमुळे. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. ह्या ज्या अनंत तृष्णा आहे, ह्या ज्या अमाप तृष्णा आहे, ह्या ज्या अगणित तृष्णा आहे, या असंख्य तृष्णेचं बीज कोण काय? बीज चिंचेचं झाड बघितलं ना तुम्ही? आता आमच्या भंतीजींना विचारलं, आले आमच्याकडे. आमची मोठी भंतीजी बुद्धबाजी त्यांना म्हणा, माझं दान स्वीकार. थोडी पारमिता पूर्ण झालं, नाकारणार नाही ना, स्वीकारणार. भंतीजींनी थोडा विचार केला. मी पण थोडं म्हटलं, अरे बापरे, काय भंतीजी दान देतात? पाहतो त्याने चिंच दिली दान. चिंच मी पाहला. आणि म्हणून मला आठवण आली, तुम्ही चिंचेचं झाड बघितलं असेल, किती चिंचा लागलेल्या असतात त्याला. तुम्ही आंब्याचं झाड बघितलं असेल, किती आंबे असतात त्याला. तुम्ही निंबाचं झाड बघितलं असेल, किती निंबोळे असतात त्याला. असंख्य असतात. पण जेव्हा ते आंब्याचं झाड लावलं तुम्ही, तेव्हा किती आंबे पेरले होते या जमिनीमध्ये? एकच आंब्याची कोण. तिचं रोप रूपांतर भव्य वृक्षामध्ये
आणि त्याला असंख्य आंबे. एक होय या असंख्य आंब्याची परिणती आहे. मग या धरतीवर हे ज्या असंख्य तृष्णा आहे, या तृष्णेचं मूळ, या तृष्णेचं बीज, या असंख्य तृष्णाची उत्पत्ती कशातून होते? कोणतं बीज आहे? त्याला म्हणतात तीन तृष्णा. किती तृष्णा? त्यामधली पहिली तृष्णा आहे काम तृष्णा. दुसरी तृष्णा भव तृष्णा. आणि तिसरी तृष्णा विभव तृष्णा. लक्षात येऊ लागले ना तुमच्या? वाण म्हणजे तृष्णा आणि नीर म्हणजे खतम करणे, नीर म्हणजे मारणे, नीर म्हणजे संपवणे, नीर म्हणजे गाळून टाकणे. ज्यांनी ह्या तृष्णा शमवल्या, ज्यांनी तृष्णा दमवल्या, ज्यांनी तृष्णा संयमित केला, ज्यांनी तृष्णेला आवाज घातला, ज्यांनी तृष्णेला वेग लावला, तो निर्वाण पदाला गेला. निब्बाण परम सुख. लक्षात आलं मग तुमच्या? निब्बाण म्हणजे निर्वाण. निब्बाण पाली शब्द, मराठी निर्वाण. आणि निर्वाण म्हणजे राग रहित, दोष रहित, विकार रहित. याला निर्वाण म्हणतात. आणि निर्वाण हे जिवंतपणे मिळवायचं असतं, मेल्यावर नाही. याच जन्मी निर्वाण प्राप्त करायचं आहे. त्या निर्वाणाचं सुख या जन्मी आपल्याला भोगता आलं पाहिजे. याच देही याची डोळा. हे निर्वाणाचं सुख खऱ्या अर्थाने आपल्याला भोगता आलं पाहिजे. हे आधी बोललो, मारी गाडी घोडी सोनं चांदी हे मानके मोती हे मिळवलं म्हणजे लोक सुखी आहे म्हणतात. भगवंतांनी याला खरं सुख म्हटले ना. पण हे मिळवण्यासाठी धन पाहिजे ना. गाडी घ्यायची असेल, घोडी घ्यायची असेल, सोनं घ्यायचं असेल, गळ्यातलं घ्यायचं असेल, कानातलं घ्यायचं असेल, मनगटातलं घ्यायचं असेल, बोटातलं घ्यायचं असेल, पायातलं घ्यायचं असेल, याच्यासाठी काय पाहिजे? धन पाहिजे ना. धन. परंतु निब्बाण हे जर का तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर सोनं चांदी हिरे मानके मोती याने प्राप्त करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही धनिक असला पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे धन असलं पाहिजे. जे धन आगीमध्ये जळत नाही, जे धन महापुराला असतात त्या पुरात वाहून जात नाही, जे धन चोर डाकू लफंडे आले असतात त्यांना हिरावून घेऊन जाता येत. जे धन लोकांना दिलं असतं ते दुप्पट वाढलं पाहिजे. आणि आपल्याकडचं कमी होऊ नये आणि त्यालाही कमी करू नये. अशा प्रकारचं धन तुमच्याकडे पाहिजे. आणि त्या धनाने हे निब्बाण परम सुख प्राप्त करता येते. कोणतं धन आहे ते? भगवंतांनी अशा प्रकारचे 7 धन सांगितले. त्या 7 धनामध्ये पहिलं धन आहे, ज्या धनाचं नाव आहे श्रद्धा. कोणतं धन आहे? श्रद्धारूपी धन. सिद्धार्थाने या श्रद्धारूपी धनाच्या बलाने बुद्धत्व प्राप्त केलं. बोधिसत्व
श्रद्धारूपी धनामुळे बुद्धत्व पद प्राप्त करते. श्रद्धेमुळे तुम्हाला निब्बाण प्राप्त करता येते. श्रद्धेमुळे तुम्हाला अनंत पद प्राप्त करता येते. श्रद्धेमुळे तुम्हाला बुद्धत्व पद प्राप्त करता येते. श्रद्धा हे काय धन आहे. धन ज्या धनामुळे तुम्हाला निब्बाण प्राप्त करता येते, ज्या धनामुळे तुम्हाला बुद्धत्व पद प्राप्त करता येते, अशा प्रकारचं श्रद्धा हे धन आहे. धन केवळ श्रद्धा हे धनच नाही, श्रद्धा हे बोल आहे. बोल काय केवळ श्रद्धा हे धनच नाही तर ते बल आहे. बल ताकद आहे. ताकद ज्या बलाच्या सहाय्याने आपलं ध्येय आपल्याला गाठता येते, ज्या बलामुळे आपण मारावरही मात करू शकतो. तुम्हाला आठवते ना, त्यानंतर सिद्धार्थाने 6 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर शेवटच्या क्षणी त्यांनी गळेला पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड करून पद्मासन घेऊन डाव्या हाताच्या तळवावर उजव्या हाताचा तळवा ठेवून मान पाठ कमर सरळ करून ते ध्यानाला बसले. त्यांचं चिंतन मनन अध्ययन सुरुवात झालं. कशासाठी? ही जी मानव जात या दुःखात हितपत पडलेली आहे, या मानव जातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी, मुक्त करण्याचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली बसले. जेव्हा त्यांचं ध्यान चिंतन आणि मनन चालू झालं, त्यावर तुम्हाला माहित आहे मालाची सेना त्या सिद्धार्थावर तुटून पडली. तो ध्येयापासून विचलित होण्यासाठी सिद्धार्थ ध्यानालय बसले असताना त्या ठिकाणी मार आणि माराचं सेना सिद्धार्थावर तुटून पडली. त्याला त्याच्या कार्यापासून विचलित करण्यासाठी, त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी माराने आपले प्रयत्न केले, मार सेनेने प्रयत्न केले, पण सिद्धार्थ काय म्हणतो? गंभीर आवाजामध्ये सिद्धार्थ मार आणि त्यांच्या सेनेला सांगतोय. काय सांगतोय? ए मारांनो, तुम्ही मला माझ्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही, कारण माझ्याकडे श्रद्धारूपी बल आहे. माझ्याकडे श्रद्धारूपी बल आहे. एक बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी या श्रद्धा धनाचा यूज करतो, उपयोग करतो. या श्रद्धा धनाच्या बलाने बोधिसत्व बुद्धत्व पद प्राप्त करतो. आणि म्हणून प्रिय सज्जनानो, श्रद्धा केवळ धनच नाही, श्रद्धा
केवळ बोलच नाही, तर श्रद्धा हे नौका आहे. नौका, नौका म्हणजे नाव, नाव म्हणजे जहाज जे माणसाला महापुरातून पार घेऊन जाते. नदीमधून, गंगेमधून या तीरावरून त्या तीरावर जे घेऊन जाते त्याला आपण नाव म्हणतो, त्याला आपण जहाज म्हणतो, त्यालाच आपण नौका म्हणतो. पण या महासागरामधून पैकीला जायचं असेल तर नावेची गरज असते. या नदीच्या पुरातून जर पार करायचं असेल, पार जायचं असेल तर मग मात्र आपल्याला या जहाजाची गरज पडते. पण त्याहीपेक्षा या जगामध्ये भयानक असे 4 महापूर आहेत, ज्या महापुरामध्ये रात्रंदिवस हे लोक वाहून जातात. रात्रंदिवस, जन्मोजन्मी. कोणते 4 महापूर आहेत? महासागरापेक्षाही मोठे. त्याला आश्रव असंही म्हणतात, त्याला काम वासना असंही म्हणतात, त्याला इंद्रिय सुखाची लालसा असंही म्हणतात. लक्षात येऊ लागलं तुमच्या? 4 महापूर आहे, ज्या महापुरामध्ये हे सारं जग जन्मोजन्मी वाहून जात आहे, वाहत आहे, भुचंगळा खात आहे, डुबत आहे. नाका तोंडामध्ये त्या महापुराच्या पाण्याने हे घायल झालेले लोक आहेत. कोणते आहेत ते 4 महापूर? ज्याला आपण आश्रव म्हणतो त्यामधलं पहिले आहे कामाश्रव. पहिला पूर कामाश्रव. दुसरा महापूर भवाश्रव. तिसरा महापूर दृष्टेश्रव. दृष्टाश्रव. आणि चौथा महापूर अविद्याश्रव. या 4 पुरांमध्ये, या 4 पुरांच्या प्रवाहामध्ये हे जग सतत आणि सतत बुचंगड्या खात आहे, डुबत आहेत, वाहून जात आहे. पहिला कोणता पूर? कामाश्रव. कामाश्रव म्हणजे काम वासना. काम वासना म्हणजे इंद्रिय सुखाची लालसा. इंद्रिय किती आहेत? इंद्रिय ज्यांनी भगवंतांनी त्याला आयतन म्हटलंय. आयतन शरीराचे काही विशिष्ट भाग, पाय, अवयव, 6 आयतन. डोळा आयतन. डोळ्याचा विषय कोणता? डोळा. डोळ्याने ऐकायला येते का? डोळ्यांनी काही गंध घेता येते का? डोळ्यांनी काही चव समजते का? चव. मग डोळ्याचा विषय कोणता? पाहणे. वस्तूचं रूप पाहणे. या डोळ्यांनी एकदा एखाद्या स्त्रीचं, पुरुषाचं रूप
बघितलं की त्याला त्या रूपाची आसक्ती होते आणि मग त्याच्यामध्ये तो गुरफटल्या जातो. पाहता पाहता अंतरंग न पाहिल्यामुळे, सत्य सत्य न जाणून घेतल्यामुळे, वर वर पाहिल्यामुळे मनुष्य कामाग्नीने पेटतो. त्याला कामाग्नी म्हणतात. कामरूपी अग्नी भगवंत म्हणतात या जगावर भयानक अशी ही कामाग्नी आहे. सारे जळत आहे. हात जळतो, पाय जळते, डोळे जळतात, तोंड जळते, सर्व अंग जळते, सारे जळत आहे. या कामरूपी अग्नीमध्ये जळत आहे, जळत आहे आणि तरी आनंद मानतात. काय मजा आहे म्हणतात, क्या माल है म्हणतात, काय रूप आहे म्हणतात. या कानाने एखादा शब्द ऐकला रात्रभर झोपेल. काय आवाज, काय गोड आवाज, काय मधुर आवाज, पुन्हा कधी ऐकायला मिळेल आणि मी जाईलच आणि भेटीलच. बस त्याच चिंता. इंद्रियाद्वारे ही आसक्ती, डोळ्यांनी रूप आलं. या जगात फक्त दोनच रूप आहे, एक स्त्रीचं रूप आणि एक पुरुषाचं रूप. बस दोनच रूप. या दोन्ही रूपाचं अंतरंग जर काही पाहिलं नाही तर हे दोन्ही रूप एकमेकांना माफ करतात. काय या दोन रूपामध्ये? रूप म्हणजे शरीर, रूप म्हणजे काया. काय या कायमध्ये कधी या कायला आत पाहण्याचा प्रयत्न केला का? उलट या कायला सलवणं सुरू केलं. डोळ्यात सुरमा, जरा डोक्यामध्ये केस पांढरं व्हायला लागलं की बातच सत्य झाकून टाकतात. आवडत नाही लोक सत्य, काळ पालीस. जरा काळे दिसले पाहिजे का? रेशम के बाल काय काय राहिले तर केसायचे लागते पिसो है देता सोडून केस. ये रेशम के बाल आहे आणि तिचे आणि एवढ्या छुटक केस. आणि जेवता जेवता समजा साहेबाच्या ताटात एखादा निघला बाल. साहेबांनी विचारले ये क्या है? सांगा ना. साहेब हसत, खाओ साहब ये तो रेशम का बाल है. जरा असं म्हणून पा हे दोन्ही गाल तुमचे उचलले जातात की नाही. सज्जनांनो, सत्य जाणलं. शरीर क्षणभंगूर आहे, शरीर नश्वर आहे, शरीर घाणेरडी पदार्थाने बनलेले आहे, शरीर मरण धर्मी आहे, शरीर परिवर्तनशील आहे. आजचे डोळे, उद्याचे डोळे मात्र एखाद्या दिव्यातलं तेल संपल्यानंतर तेव्हा जसं असं मिनमिन करते ना, असे डोळे होतात. आजचे काळे काळे केस उद्या सारे बदलून जातात आणि सारा ताकद होते, ताक पांढरे घटो आणि ते मग गळ्याला सुरुवात होतात. गळ्याला आणि रडता रडता एक एक तेच चाललं. काय होते आता माझी चाकी. मग हे लावू काय आणि ते लावू काय आणि ते लावू काय. तोंड अधिक सुंदर दिसावं, ओठ अधिक सुंदर दिसावं, त्यासाठी नको नको ते प्रयत्न लावताना काय होत. लिपस्टिक करायसाठी म्हणतात, स्नो पावडर. अरे जितका जितका बैल सजवला तितके तितके लोक त्या बैलाकडे पाहतात. तुम्ही पहा जगात काय आवडते माणसाले सुंदर पाहता पाहता अनेक बिल्डिंग पाहिल्या, पण त्यामध्ये एखादी जर सुंदर बिल्डिंग दिसली तर माणूस तिथं
अरे बाप हे कोणाचे जगताप साहेबाचे एक वेळ दाबा ना होय ना अशी तर बिल्डिंग पाहतोच महत्वाकांक्षा काय होते प्रयत्न सुरू होतात आणि पोळ्याच्या दिवशी पोळ्यात असणाऱ्या बैलाकडे साऱ्या बैलाकडे पाहत नाही माणूस अधिक जो सजवलेला बैल असतो आणि त्या बैलाकडे जातात काय बैल आहे काय सजव कुणाचं गायकवाड साहेब पाहतच बसता मग तुम्ही सांगा एखाद्या मुलानं अधिक सजवलं स्वतःने एखाद्या मुलीनं अधिक सजवलं स्नो पावडर लिपस्टिक इकडचे कसं इकडून इकडचे इकडून वन साईड कोणती कोणती साईड काय होईल सांगा बरं तुम्ही काय आवडते नाही पोरं म्हणती त्या महागडी चुकत्या आपलं पण दोस्त लोकांनी लावतो आपण याला काय माय बहिणी देत आणि तू का नटलो अरे हा श्रृंगार नाहीये हा अलंकार नाहीये हा दागिना नाहीये खरा माणसाचा अलंकार खरा माणसाचा दागिना खऱ्या माणसाला शोभवणारा खरी माणसाची इज्जत वाढवणारा खरे माणसाला माणसं धावून येऊन त्याचे विचार ऐकण्यासाठी अंगावर दागिना चढवावं लागतं आणि त्या दागिन्याचं नाव आहे शील कोणता दागिना शील दागिना आहे शील अलंकार आहे शील निर्माणाला घेऊन जाणारी पहिली पायरी आहे शील दुर्गणाला अडथळा निर्माण करणारी भिंत आहे शील शील साध्या साध्या गोष्टी बाजूली किराणा दुकानावर गेले एखादी माचीस म्हणजे आग मागितली त्याने दिली आपण हातात घेतली ना पिशवीत नाही लागत आधी अशी पाहतो त्या माचीचं जर शील तुटलं घेतो काय एखादा बिस्किटचा पुडा घेतला त्याला बाळकाला पाहतो त्या पुण्याचं जर शील तुटली असत स्वीकारतो का एखादा गोळे तेलाचा पिपा आहे तो खरेदी केलाय त्यातून शील तुटलेला आहे घेता काय तुम्ही असू द्या काय तुटलं तर तुटलं शील बाज या जगात तसंच जाहीर पुरुषाचं जाहीर स्त्रीचं शील तुटलं शील भंग झालं शील फस झालं ते जिवंत सुनादच मेल कोण काय नाव घेता आणि दोन दिव्य सजनालो मी तुम्हाला सांगू लागलो खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करून घ्यायचं असतं सुख मिळवायचं असेल परम सुखाची प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर श्रद्धा अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून श्रद्धा फक्त धन नाही श्रद्धा केवळ बोल नाही श्रद्धा इंद्रिय काय इंद्रिय किती इंद्रिय आहेत 5 इंद्रिय श्रद्धा इंद्रिय वीर्य इंद्रिय स्मृती इंद्रिय समाधी इंद्रिय आणि प्रज्ञा इंद्रिय बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर 5 इंद्रिय 5 बल कोणते 5 बल श्रद्धा बल वीर्य बल स्मृती बल समाधी बल आणि प्रज्ञा बल बोधिसत्वाला बुद्धत्व पद प्राप्त घ्यायचं असेल करून तर त्याला 5 बल 5 इंद्रिय आणि 7 धन
यांच्या सायाने बुद्धत्व पद प्राप्त केल्या जात. किती धन? 7 धन, जे आधी जळत नाही, कुणात वाहून जात नाही, कोणी आला चोर डाकू तर तो हिरावणे घेऊन जात नाही. अशा प्रकारचे 7 धन. त्यापैकी पहिलं धन आहे ज्या धनाचं नाव आहे श्रद्धा धन. दुसऱ्या धनाचं नाव शील धन. शील, सदाचार, वाईट काम करण्याची लाज वाटणे. शील म्हणजे पाप विरुद्ध अकुशल कर्म करताना थोडी मनाला वाटणे याला शील म्हणतात. दुसरं धन कोणतं आहे? पहिलं धन शील, आपलं श्रद्धा. दुसरं धन कोणतं? शील. तिसरं धन आहे लज्जा. कोणता? लज्जा म्हणजे लाज. आपण म्हणतो नाही, अरे नाही मनाची जेनाची, नाही जेनाची तर काय सारी जिंकून जातली इतवाली अकोल्याच्या भोगाला, असं म्हणतात ना काय केलं. हे धन आहे. इज्जत पाहिजे, इज्जतवान लोक पाहिजे. इज्जतवान हे स्वाभिमानी असतात, ते कुठं झुकत नाही, वागत नाही. हे तिसरं धन. चौथं धन आहे संकोच. मन हे निसंकोच असलं पाहिजे, निर्भय मन असलं पाहिजे, निष्कलंकित मन असलं पाहिजे, निर्दोष मन असलं. कुठलाही मनात संकोच नसावा. चौथं. पाचवं धन कोणतं? श्रुत. श्रुत म्हणजे श्रवण करणे. ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. काय ऐकत नाही, काय ऐकायची त्यांच्या मनात तयारीच नसते. आणि मध्ये काय ऐकावं लागते, आणि मध्ये काय माहित नाही, आणि मध्ये काय समजतच नाही. हनुमंतीची जे काय मी ऐकलंच नव्हतं मागं, आणि ते काय सांगती, आणि ते तर मला झालंच माहित आहे, नाही काय ऐकतच नाही. अरे ऐकून घेतलं पाहिजे, कुणाचं असो, कारण ऐकल्यावर ते आपल्यासाठी आवश्यक आहे का हे कळेल. ऐकलं नाही तर ते चांगलं आहे का, आपल्या मागणीच आहे का, आपल्या हिताच आहे का, आपल्या सुखाच आहे का, ऐकलं पाहिजे. काय ऐकतच नाही. काय तुझं ते कुराण पठण आपलं नाही, आपलं नाही. काय भागवत आपलं आपलं काय तिकडे परवचन ते आपल्या होय त्या लोकांचं. शब्दामध्येच लोक, अर्थ नाही, काही नाही. मनात द्वेष भावना निर्माण करून मग मात्र ऐकत. अरे ऐकून ऐकून लोक पंडित बनतात. ऐकून ऐकून तुम्हाला माहिती का, या जगातला पहिला विद्वान कोण होऊन गेला? फक्त ऐकल्यामुळे. जगातला पहिला विद्वान ऐकून ऐकून पंडित झाला, ऐकून ऐकून ज्ञानी झाला. कोण आहे तो? भगवान गौतम बुद्धाचा शिष्य आनंद. भगवंतांनी या मानव जातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी 84,000 उपदेश केले, मार्गदर्शन केलं, 84,000 गाथा सांगितल्या. त्यापैकी आनंद भंतीजीने ऐकून 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 82,000 सूत्र मुखगत करून टाकले. किती? 82,000 मुखगत. ते आमच्या जवळ होतं का ऐक इकडे ऐकून चालू, आणि तिकडे बाबाचं लाल बाबा कसा कसे इथं काय 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 म्हणजे यायला होते ना तिकडे काय काय एकटी कुठं बसलो
कशासाठी बसलो, कशासाठी आलो, कधी आल्या बाई. पण तुमच्या मनातल्या पोरीचं लग्न झालं, आता ही चाललं खाल्लं. तुम्ही काय सोयी करायला नाही, भान नाही. सगळे बेहोश लोक आहेत, सगळे बेहोशीमध्ये जीवन जगू लागले. बेहोशीमध्ये येतात, बेहोशीमध्ये जगतात आणि बेहोशीमध्ये झुमतात. बघालीचा हिरा पाणी भरता भरता गेला, मेला. लोक मला लोक तयारी करा, लगेच पिढी बांधतात, गरम गरम पाणी ठेवतात, सेंटेड साबून आणलं म्हणतात आणि पालटा बाय जमतात. माय मेल्यावर समय, मेल्यावर जिवंतपणे एखादी मुली कोणता ग्रंथ वाचेल असते, कुठलं ज्ञान प्राप्त केलं असते, कुठून ज्ञान आणलं असतं, हळूच उठते त्या डेड बॉडीचं, त्या मृत माणसाची आंघोळ केली, नवे कपडे अंगावर टाकले, त्याला एखाद्या चेअरवर बसवलं. हे हळूच येते नाही खाली बुद्धी अशी जगाला सांगते. बायो मोठे मोठे पानं घेतो, इलायची लवंग जायफळ घेतो, पटकन त्यातला एखादा मनी एवढा तो खाते नाही मरण माणूस, तो आय करत नाही, तोंड बघता घालता तो आणि म्हणून ती सजनालो मी तुम्हाला सांगू लागलो, या अर्थाने या जगामध्ये आपल्याला खरंच शाश्वत पाहिजे असेल, परम सुख पाहिजे असेल तर मात्र निब्बाण हे परम सुख आहे. आणि ते निब्बाण हे परम सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? श्रद्धा. या चारी अवस्थातून, या चारी महापुरातून पार करण्यासाठी श्रद्धा ही नौका. श्रद्धा नुसतं नौका नाही, श्रद्धा नुसतं बोल नाही, श्रद्धा केवळ इंद्रिय नाही, श्रद्धा हे पुण्य क्षेत्र, पुण्य कर्म आहे श्रद्धा. काय श्रद्धेची लक्षण? राजा मिलिंदाने नागसेनाला प्रश्न केला होता, भंतेजी हे जे श्रद्धा 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 म्हणतो, या श्रद्धाची लक्षणं कोणती आहेत? कोणती लक्षणं आहेत? तेव्हा भंते नागसेनानी 2 लक्षणे सांगितली. एक, कोणतं महत्वाकांक्षा श्रद्धे मोठे वाढते. पहिलं लक्षण कोणतं आहे श्रद्धेचं? महत्वाकांक्षा वाढणे. दुसरं श्रद्धेचं लक्षण प्रसन्नता, चित्तामध्ये मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणे, हे श्रद्धेची 2 लक्षण. आणि महान कार्याची आकांक्षा तयार होते. कशामुळे? या श्रद्धेमुळे. आणि म्हणून प्रिय सज्जनानो, खऱ्या अर्थाने श्रद्धा हे पुण्यकर्म आहे. आणि म्हणून आपलं श्रद्धास्थान आपण योग्य निवडलं पाहिजे. जगात अनेक श्रद्धास्थान आहे, नदी, नाले, पहाड, पर्वत. नको नको लोकांनी पूजास्थान केले, नको नको लोकांनी शरण स्थान केले, नको नको ते लोकांनी श्रद्धास्थान केले. काही लोकांनी जनावरे घेऊन टाकले श्रद्धास्थान. जनावर तुम्ही आवता वाद पाहिला शिनावता, त्याच्यामध्ये एक वराहा होता आहे ना. वराहा म्हणजे डुक्कर आहे की नाही, ते श्रद्धास्थान. काही काही लोकांना गायीला श्रद्धास्थान करून टाकलं, आणि गायला आणि बकरीला, बकरी भवानी मायना लात मारत टाकली श्रद्धास्थान. काही काही लोकांनी पण कुत्राही श्रद्धास्थान. काही झाडं, झुडप, पर्वत, नदी, नाले. पण हे खरं माणसं
माणसाचं स्मरणस्थान नाही आहे. म्हणून माणसाला सुख प्राप्त करून खायचं असेल तर खरं श्रद्धास्थान निवडलं पाहिजे. मी आज वेळ झालेला आहे आपला, मला वाटते अधिक वेळ घेतलेला आहे. बाकीचा विषय जेव्हा कधी आपली भेट होईल तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करेल. जाता जाता एवढं सांगू इच्छितो की आपण आपलं श्रद्धास्थान निवडलं पाहिजे. योग्य सर कोणता तुमचं श्रद्धास्थान? तुमचं श्रद्धास्थान आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. श्रद्धा जर का बाबासाहेबांवर बसली तर त्यासारखं माणूस बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण होते. मी बाबासाहेबांसारखा बनलो पाहिजे, मी बाबासाहेबांसारखा. आणि मग बाबासाहेबांचा अभ्यास करायचा. एक दिवा बाबासाहेब कसा बनला आज सांगणार. आपलं शरणस्थान कोणतं आहे? बुद्ध हे शरणस्थान आहे. आपलं शरणस्थान या जगातील मानव जातीला खरं निपात प्रगवून देणारा, खरं शाश्वत सुख करून देणारा, मिळवून देणारा, सुखाने जगायला लावणारा, सुखाने मरणाकडे घेऊन जाणारा आणि सुखाने पंचस्कंद हे सद्गतीकडे घेऊन जाणारं खरं सुख हे निपात आहे. आणि त्यासाठी आपलं शरणस्थान आहे धम्म, आपलं शरणस्थान आहे संघ. हे 3 रत्न आहे. बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न. यांची रतन लोके विचती विविधा पृथू असं म्हणता तुम्ही. जगात अनेक रत्न असतील पण बुद्ध, धम्म, संघ या रत्नाची बरोबरी करणारं या 3 रत्नाच्या पोलामुळाचं एकही रत्न जगात नाही. आणि म्हणून आपलं शरणस्थान त्रिरत्न आहे. तेव्हा बुद्धाला, धम्माला, संघाला शिकायला बाबासाहेबांना समजून घ्या. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. बाबासाहेब दिलेली पंचशीला तंतोतंत पाळा. बाबासाहेब दिलेल्या 22 प्रतिज्ञा तंतोतंत पाळा आणि त्याप्रमाणे आपले जीवन व्यापन करा अपेक्षा करतो. या पुण्यकर्माने तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांचं कल्याण हो अशी मंगलमय कामना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु. समायोजन करा. खमतु खमाम 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 अभिवादन शील समीचर वर्धापचरण चतारो धर्मा वरंती आयु वन्नम सुखं